शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील एक प्राचीन जंगलात स्थित आहे. दारुक नावाच्या राक्षसाची आख्यायिका सांगते, ज्याने एका शिवभक्त सुप्रिया आणि इतरांना कैद केले होते. सुप्रियाच्या शिवभक्तीमुळे शिव प्रकट झाले. त्याने राक्षसाचा पराभव केला आणि ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. राक्षसाची पत्नी दारुका पार्वतीची पूजा करत असे आणि तिला जंगलाचे नियंत्रण मिळाले. राक्षसांचे रक्षण करण्यासाठी तिने जंगल समुद्रात हलवले. सुप्रियाच्या आगमनाने क्रांती झाली आणि शिवाच्या मदतीने राक्षसांचा पराभव झाला. सुप्रियाने स्थापन केलेले लिंग नागेश म्हणून ओळखले जाऊ लागले. नागेश्वर मंदिराचे मुख्य देवता भगवान शिव आहेत, ज्यांची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते. मंदिरात देवी पार्वतीचाही सन्मान केला जातो, ज्याला या संदर्भात नागेश्वरी म्हणून ओळखले जाते. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.